ची ओळख होणं गरजेचं आहे, कारण आमच्या आता लास्ट वीकमध्ये इथं जे पागोटे प्रीमियर लीग झाली, खरोखर 2 दिवस जबरदस्त असं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तसेच आर्थिक सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे, कारण कुठलीही स्पर्धा असो, कार्यक्रम असो, आर्थिक पाठबळाशिवाय शक्य नाही. तर या आयोजनासाठी ज्यांचं ज्यांचं सहकार्य लागले असे आमचे काँग्रेसचे नेते बेणकलगावचे लंकेश ठाकूर असतील, विनोद म्हात्रे असतील, हेमंत ठाकूर, तसेच घनश्याम शेठ पाटील, या सर्वांचे या आमच्या आयोजकांतर्फे हार्दिक स्वागत असणार आहे. तर आपण आता सामन्याकडे वळूया. जबरदस्त असं आयोजन काँग्रेस चषक पहिल्यांदाच या हुतात्मा मैदान सुसज्ज असे हुतात्मा मैदान लाभलेले आहे पागोटे गावाला, आणि या मैदानावर काँग्रेस कमिटी पागोटेतर्फे पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंटचे सामने आपण पाहतोय. खरोखर एक भूषणावह गोष्ट आहे या पागोटे गावासाठी. तर सामन्याकडे वळूया. सामना दरम्यान हा होम ग्राउंड पागोटे विपक्ष गणेश कृपा बालई. पहिला चेंडू पॉईंटच्या दिशेनं चेंडू, जबरदस्त क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव. या आजच्या दिवसातला हा चौथा सामना बीसीसी पागोटे विपक्ष नव्या निश्चितता प्राईम प्रॉपर्टी गणेश कृपा वाले या दोन संघांमध्ये दोन संघ भिडताना दिसतात या हुतात्मा मैदानावर. जबरदस्त सामना पाहायला मिळेल या प्रेक्षकांना. जबरदस्त प्रहार होतोय, चेंडू नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, वन बॉन्स, चौकार. डीजे तर दरम्यान जो गोलंदाज आहे अमोल पाटील, आता जे पागोटे प्रीमियर त्या प्रीमियर लीगमध्ये उदयास आलेला खेळाडू आणि त्या जोरावर या टीममध्ये त्याची वर्णिलेला बेस्ट बॉलर ठरला होता या पागोटे पूर्ण प्रीमियर लीगमध्ये 2025च्या, तोच अमोल या आपल्या बीसीसी टीमसाठी. सुरेख चेंडू मिड विकेटच्या शॉर्ट मेगवरच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण होतोय. एका धावाने संघची धावसंख्या धाव फलकावर लागली जातोय ती बिनबाद 7 धावा. या काँग्रेसच्या प्रेक्षकांची मांदी आपल्याला मैदानावर उतरताना पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे या उरण तालुक्यामध्ये आजच्या घडीला 7 ठिकाणी नाईट क्रिकेटच्या स्पर्धा, रजनी क्रिकेटच्या स्पर्धा चालू आहे, तरीसुद्धा या प्रेक्षकांची मांदी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे वाखण्याजोग आहे आणि जबरदस्त प्रहार होतोय. चेंडू जातोय तो मात्र 30 सर्कलच्या बाहेर चेंडू जातोय आणि पाहता पाहता चेंडू मला वाटतंय बघूया साईड स्क्रीनच्या मुलं आम्हाला इथून क्षेत्ररक्षण दिसत नाही, परंतु चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं आणि 2 धावा धावफलकावर लागल्या जातील. संघ पोहोचतोय तो या 2 धावेनं 9व्या धावसंख्येवर. आणि या पहिल्या षटकातील अमोल्याच्या शेवटचा चेंडू प्रगतीपथावर पंचांना पास करून मारा केला जाईल आणि चेंडू सोहेर मारा पहा, म्हणजे नक्कीच इथं बोनस स्वरूपात पंचांचे दोन्ही हात बाहेर येतात. आव्हान वाईट स्वरूपात 1 धाव आणि +4 धावा, म्हणजे कुठलाही चेंडू गणला जाणार आणि 5 धावा धाव फलकावर लागल्या जातील. शेवटचा चेंडू 5 धावा आणि धावसंख्येवर अमोल्याचं हे खरोखरच मी तर म्हणेन एक खराब चेंडू. तर स्ट्राईकला फलंदाज आहे सुजल, आतापर्यंत 3 चेंडूचा सामना करत 7व्या धावसंख्येवर खेळतोय. चेंडू हवेमध्ये होता, भरपूर वेळ होता, मात्र स्वतःला फॉलो थ्रूमध्ये चेंडू जर कॅच घेता आली असती, मात्र मिस जज होतो आणि फलंदाजाला जीवनदान मिळतो इथं. नक्कीच सुधीर तांडे सर, खरं तर एक मोठा मासा गळाला लागला असता या ठिकाणी. एक मोठा फलंदाज, महान फलंदाज होता आणि अशा प्रकारची चुकी केली तर नक्कीच त्याचं भुगतान तुम्हाला नक्कीच करावं लागेल. संधीचं सोनं करायचं असतं आणि ही संधी सोडायला आणि त्याला जीवदान मिळाले. दरम्यान या षटकाच्या समाप्तीनंतर आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आता जे आपण जे सामने पाहतो या सामन्यासाठी खरोखरच कोणाची आर्थिक मदत असतो, कोणाची
वस्तू स्वरूपात मात्र ज्यानं खरोखरच हे शारीरिक मदत आणि खरोखरच हे 3 दिवस इथं मेहनत करतात असे पागोटे गावाचे सुपुत्र निनाद नरेश पाटील, मी आयोजकांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. निनाद पाटील प्लीज आपण जायचं आहे आणि आपले सन्मान स्वीकारायचा आहे. निनाद नरेश पाटील, मी विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री सुजित काशीनाथ पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते खरोखर प्रत्येक घटकाचा इथं सत्कार समारंभ करणं हे आमच्या आयोगाचे आद्य कर्तव्य आहे आणि त्या युक्तीप्रमाणे प्रत्येक कुठलाही इथं येणारा पाहुणा विदाऊट सन्मानाशिवाय जाऊ नये याचं काटेकोरपणे लक्ष इथं घेतलं जातं आहे. खरोखरच मी आयोजकांना त्याबद्दल धन्यवाद देतो. तर ओव्हर टू मॅच. आता दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज सोनू म्हात्रे. मित्र म्हणे सुरेश शेट्टर, जर का चेंडू 1 फूट लेफ्ट किंवा राईट साईडला गेला तर चेंडू सीमारेषे बाहेर गेला 38 सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. मित्र म्हणेन आपल्या संघासाठी 3 धाव वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकानं. मला वाटतं क्षेत्ररक्षक नक्कीच या पुढचा सन्मान होईल तो आदरणीय सन्मान तेजस पाटील साहेब. आपणास विनंती असेल की आपण या कॉम्बॉक्समध्ये या. मी विनंती की आदरणीय सन्मान सुजित पाटील साहेब आपण तेजस पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. येणारा प्रत्येक पाहुणा हा देवा समान असतो आणि त्याचं स्वागत करणं ही आपली भारतीय परंपरा संस्कृती आहे, ती सातत्याने आपण जपत आलो आहे. महाराष्ट्राचं वस्त्रालंकार, प्रेमाचा प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करूया. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढली. ओव्हर टू कंटिन्यू सुजित तांडे सर. थँक्यू प्रकाश सर. तर सोनू म्हात्रे स्ट्राईकला फलंदाज हिमांशू माली. लावडा अपील होते, पंच क्वालिफाईड. पंचांचा इशारा होते, लेग बायचा इशारा. एक अवांतर धावेने संघ पोहोचतोय तो 17 या धाव संख्येवर. जबरदस्त आयोजन काँग्रेस चषक पहिल्यांदाच या हुतात्मा मैदानावर होताना दिसतोय. पागोटे गावासाठी भूषणाव गोष्ट आहे खरोखरच. मी पुन्हा एकदा वारंवार सांगतोय, सुजित पाटील असतील, श्याम पाटील असतील आणि चेतन पाटील, जोरदार प्रहार होतोय आणि पंचांचा इशारा 6 धावांचा डीजे. सोनू म्हात्रे नक्कीच उजव्याच्या बाहेरून पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडूचा. याच्या अगोदरच्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर मात्र थोडासा गडबडतो इथं गोलंदाज सोनू म्हात्रे. तर समोर आहे फलंदाज सुजल. पुन्हा एकदा वारंवार पहा, याचं भुर्दंड नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला. कारण एखाद्या चांगल्या फलंदाजाचा आपण जेव्हा झेल सोडतो तेव्हा नक्कीच त्याचं रूपांतर एका मोठ्या स्कोअरमध्ये होत असतो. ते आपल्याला नक्कीच या काही येणाऱ्या षटकां चेंडूंमध्ये पाहायला मिळेल. नक्की सुधीर सर, अशा प्रकारे जर झेल सोडले तर गोलंदाजाने काय करावं, कशा प्रकारे गोलंदाज करावे? खरं तर जीवाचं रान करून हा गोलंदाज चांगली गोलंदाज करतो. कधी क्षेत्ररक्षक झेल सोडतोय, कधी विकेट किपर झेल सोडतोय. नक्कीच प्रकाश सर, कारण एखादा गोलंदाज असतो, आपण सुद्धा क्रिकेट खेळतो, मी सुद्धा खेळतो, कारण जेव्हा आपण गोलंदाजी जीवाच्या आतंकाताने करत असतो तेव्हा आपण गोलंदाजी अचूक टप्प्यावर करतो आणि आपला गोलंदाज एखादा क्षेत्ररक्षक किंवा आपण स्वतः झेल सोडतो तेव्हा नक्कीच आपलं स्वतःचं जे मनोबल कॉन्फिडन्स असते ते लो होतोय आणि मात्र काही हरकत नाही. परंतु पुढच्या चेंडूवर त्याने सोनू याने कमबॅक केलेला आहे. चेंडू सुरेख टाकला. एक धावे. निर्धारित षटकांच्या सामन्यांमध्ये एखाद्या चेंडूवर 1 किंवा 2 धावा येणं म्हणजे तेवढं महत्त्वाचं नाही. आता मला वाटतं 2 षटकांचा खेळ संपतो आणि धावसंख्या धाव पलकावर लागली जातोय ती 26 धावा. अजूनपर्यंत उर्वरित 3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी असणार आहे. जास्तीत जास्त किती धावा जमवतोय हा बाळई संघ, कारण हा स्वतःच्या होम ग्राउंडवर पागोटे संघ खेळतोय. पागोटे संघ गावातील 2 संघ, याच्या अगोदरचा एक दुसरा सामना झाला होता BCC पागोटे विपुल, ज्याचा कर्णधार विपुलचा सामना तो गमावला होता. आता याच्यामध्ये आता पागोट्याच्या पाठीराख्यांना प्रेक्षकांना नक्कीच आशा असणार आहे की एकतरी आपला संघ या टुर्नामेंटमध्ये जिवंत राहावा आणि शेवटपर्यंत आपल्याला या सामन्याचा म्हणजे
कुठे कोणीही असो, प्रत्येकाला ज्याच्या ज्याच्या गावाचा अभिमान असतो. आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला असं वाटत असतो की आपला गाव हा गावातील संघ चांगला खेळावा, परफॉर्मन्स चांगला करावा आणि जिंकावा. कारण ते खेळाडूच नसतात तर त्या 11 खेळाडूंमध्ये आपला पूर्ण गाव असतो आणि जेव्हा आपला गावाची मॅच बघण्यामध्ये जो आनंद असतो, आपण यूट्यूबवर बघत असतो लाईव्ह, पण जेव्हा आपल्या गावाचा संघ खेळत असतो, तर साहिल गोलंदाजी किंवा मार्कवर चेंडू जातोय आणि हा सुद्धा झेल अवघड होता. असे झेल घेणं तेवढं सोपं नसतं आपल्याला वाटतंय, कारण स्वतःच्या विरुद्ध दिशेनं धावून झेल पकडणं. असा झेल 1983च्या वर्ल्ड कपमध्ये संघाचा, आपल्या भारतीय संघाचा कर्णधार कपिल देव याने घेतला होता. त्या झेलच्या जीवावर आपल्याला वर्ल्ड कप मिळाला होता. कोणी विसरू शकत नाही. अविस्मरणीय असा झेल होता, परंतु सर्वांनाच ते शक्य नसतं. हा हार्ड झेल असतो. तर पुन्हा एकदा साहिल तांडेल, उलटा चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे, पाहूया. झेल खाली, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा झेल धरणीला दान करतोय. पहा, सॉरी, या स्क्रीन मुळे इथं काही दिसत नाही आणि फोकस सुद्धा आमच्या डोळ्यावरती येतात. माझे साथी कॉमेंटर प्रकाश ठाकूर वारंवार म्हणतात आजचा दिवस उद्या तरी आपल्या ज्या चेहऱ्यावरती स्टेजवरचे फोकस आहेत ते आपण हलवायला सांगूया आणि उद्या नक्कीच तुमच्या विनंतीला मान दिले जाईल प्रकाशजी. आणि पहिली सफलता नक्कीच सुधीर तांडे सर, खरं तर खूप मोठी स्पर्धा आहे, चांगलं आयोजन आहे, कुठल्याही गोष्टीची कमतरता या आयोजनामध्ये नाही. फक्त जे आपले जे समोरचे जे फोकस आहेत ना ते आपल्या डोळ्यावर पडत आहेत. त्याच्यामुळं एखादा मोठा फटका मारला जातो किंवा विकेट जाते, काय कॅच घेतला जातो किंवा किती एक धाव दोन, ते थोडंसं धावतं विवरण करताना आपल्याला थोडंसं समस्या येते. काही हरकत नाही, थोडंसं आपण ॲडजस्ट करून घेऊया. कंटिन्यू. नक्कीच स्पर्धा आपली, आपण स्पर्धेचे या धोरणासोबत आपण चालणं गरजेचं आहे. कुठल्याही आयोजनाचा कमी दाखवण्यापेक्षा आपण त्या आयोजनाला कसं सहकार्य करायचं हे आपलं उद्दिष्ट असणं महत्त्वाचं आहे. इंटरनॅशनल मॅचेसला सुद्धा बघतो, इंग्लंडला सुद्धा, इंग्लंडसारख्या ग्राउंडवर लाईट्स गेल्या होत्या आणि काही कालासाठी खोलंब आला होता. तर आपण तर एक लोकल, आणि खरोखर आपण या लोकल क्रिकेटच्या माध्यमातून आपण आपल्या या लोकल क्रिकेटर्सला, खेळाडूंना प्रोत्साहन देतो. यासारखी मोठी गोष्ट असू शकत नाही. तर साहिल गोलंदाजी मार्कवर तयार, जबरदस्त चेंडू, आउटस्विंग करतोय चेंडू साहिल. खरोखरच ज्यानं आता जे पिपेल झाले होते तो पिपेल गाजवला होता आपल्या फलंदाजीच्या जीवावर, तर आता इथं गोलंदाजी अचूक टप्प्यावर करताना दिसतोय. नक्कीच कमबॅक करतोय आपल्या संघाला. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल जर या समोरच्या बाले संघाला कमीत कमी धाव संख्येवर रोखायचं असेल. मी म्हणेन ही बी टीम आहे पागोटे संघाची, मात्र ए आणि बी क्रिकेटमध्ये काय ज्याचा जो जिता वही सिकंदर. जबरदस्त कट करतो, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि तिसऱ्या षटकातील बहुतेक शेवटचा चेंडू आणि धावसंख्या धाव पकडायला लागली जाते ती 29 धावा. खरोखरच आतापर्यंत 2 षटक बघितलं, त्याच्या तुलनेमध्ये जो शेवटचं तिसरं षटक फेकले साहिल तांडेल यानं, आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा देतोय. खरोखरच कौतुक करावे लागेल पागोट्याच्या पाठीराख्यांना साहिल याचं. हो, आणि पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, अपेक्षा होती त्याचप्रमाणे निर्धाव चेंडू फेकते, म्हणजे 6 चेंडूमध्ये फक्त 3 धावा देतोय आणि थोडंसं कुठंतरी दडपण वाढतो इथं बाले संघावर. बाले संघ हा सुद्धा विचार केला तर उरण विभागातील एक जबरदस्त असा संघ आहे. आतापर्यंत 3 षटकं म्हणजे 18 चेंडूंचा खेळ संपतोय. 29 धाव फलकावर लागल्या जात. उर्वरित 2 षटक म्हणजे 12 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असणार आहे बाळे संघाच्या फलंदाज. तर मात्र कर्णधार असेल बीसी संघाचा, त्याचा सुद्धा इरादा असेल की आता याच्यानंतर उर्वरित 2 षटक म्हणजे 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त 15 ते 16 धावा देणं. तर बाले संघाचा प्रयत्न असेल स्कोर 50 वर नेण्याचा त्यांचा स्कोर असतात. बघूया इथं यशस्वी कोण ठरतोय. तर 4थं षटक दिलं जाते, मला वाटतंय धावसंख्या धाव फलकावर लागली जाते ते 29. तर 64 षटक घेऊन येतोय विशाल पाटील उर्फ बाला. स्वतःचा होम ग्राउंड आहे
सराव करत असतात या मैदानावर. तर शशिकांत पाटील यांचं आगमन होत आहे. श्री गणेश 40+ मास्टरचे जुने जाणते खेळाडू आणि कर्णधार, ज्यांना जवळजवळ 20-25 वर्ष या श्री गणेश क्रिकेट क्लबचे कर्णधार पण भूषवले. ते श्री गणेश जवळजवळ म्हणजे दशक तासाची क्रिकेटमध्ये ते शशिकांत पाटील यांचं या व्यासपीठावर आगमन. नक्कीच त्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. काँग्रेस चषक त्यांच्या आयोजकांतर्फे पहिला चेंडू फेकतोय विशाल, फक्त एक धाव देतोय. जबरदस्त मित्र म्हणे कमबॅक करतोय सर. इथं आपले पागोड्याचे गोलंदाज इथं कमबॅक करताना दिसतात. जोरदार प्रहार होतोय, मात्र यशस्वी होताना दिसत नाही. थोडासा अंकुश लावलेला आहे धावसंख्येवर. 30 धावा अजून परत एक षटक आणि काही चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. मला वाटतंय फाईन लेगच्या दिशेने झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होतोय सुजल आणि क्षेत्ररक्षक नक्कीच विकास. नवीन फलंदाज तेजस म्हात्रे. जीवन आपलं स्वागत असणार आहे इथं. नक्कीच जीवन यांचं स्वागत असणार आहे. तर खरोखरच जबरदस्त गोलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी, BCC संघासाठी. विशाल उर्फ बाला आतापर्यंत 3 चेंडू ना 3 चेंडू फेकते, फक्त एक धाव, एक सफलता. आता मात्र सुरेख चेंडू फेकतोय पहा. फसव्या पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला चेंडू समजत नाही. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू यष्टीच्या हातात ग्लोजला जाऊन चिकटतोय. पुन्हा एकदा बाला. फुलटॉस चेंडू, चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू. थोडंसं मिस क्षेत्ररक्षण पाहूया. जबरदस्त फेके आणि तितकंच जबरदस्त कलेक्शन होतो या बालाचं आणि चेंडू यष्ट्यांवर आदळतोय. फलंदाजाचा इशारा, पंचांचा इशारा येतोय, धावचित स्वरूपात बाद. नवीन फलंदाज भारत पाटील. खरोखरच जबरदस्त, कौतुक करावं तितकं कमी आहे या गोलंदाजाचं. पुन्हा एकदा बाला. जबरदस्त प्रहार होतोय. आता मात्र चेंडू थांबणार आहे. चेंडू स्टेजच्या दिशेने 6 धावांसाठी जातोय. जबरदस्त फटका डीजे. हा, जसजशी मध्यान्ह रात्र होतोय तसतसा फलंदाजांना चेव चढतोय. 12चा आकडा पुढे गेलेला आहे. मध्यान्ह रात्रीचे 1:15 वाजलेले आहेत आणि फलंदाजानं त्याची दक्षता घेतलेली आहे. चेंडूला पाठवते सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी.
तर कॅमेरामॅन मुंडकर जबरदस्त आतापर्यंत, भावेश मुंडकर खरोखरच आतापर्यंत म्हणजे जे लाईव्ह आपल्याला म्हणजे ज्या प्रेक्षकांना किंवा क्रिकेट रसिकांना मैदानावर पागोटायला येणं शक्य नाही, त्यांना घर बसल्या पाहण्याची ज्यांच्या मार्फत जी सोय केली जाते ते अशी भावेश मुंडकर एक छोटासा एक मुलगा आहे, मात्र जबरदस्त असं त्याच्या माध्यमातून लाईव्हचं थेट प्रेक्षकन पूर्ण या उरण पनवेल नव्हे रायगडमध्ये सर्व प्रेक्षक पाहतात. आणि आता मात्र चेंडू जातोय तो फाईन लेगच्या दिशेनं आणि बघता बघता दोन्ही धावा सुद्धा इथं पूर्ण होताना दिसत आहेत आणि संघ पोचतोय 39 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचं षटक प्रगती पताकावर साहिल तांडेल. हो जोरदार जबरदस्त चेंडू, हा चेंडू खरोखरच अप्रतिम चेंडू. उर्वरित काही चेंडू मात्र बाले संघाच्या फलंदाजीत थोडंसं धावसंख्या वाढवणं गरजेचं. धावसंख्या धावपळकावर लागली जातोय. 39 धावा. सुरुवातीचे पहिले 2 षटक सर झाले होते, असं वाटत होतं की जास्तीत जास्त हाय स्कोअर किंवा एक 55-60चा आकडा गाठीला संघ. मात्र जबरदस्त गुण स्वतः साहिल झेल मिळत नाही, मात्र 2 धावा त्यांच्या धावफलकावर लागल्या जातील. 41 रन्स. तर स्ट्राईकला फलंदाज भारत पाटील बाले संघाचा जोरदार प्रहार करतो, मात्र चेंडू जातोय तो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. चेंडू, एक धाव मिळेल. तर अविनाश घरत माजी सरपंच पागोटे यांचं मध्यरात्रीचं आगमन, त्यांचं नक्कीच काँग्रेस कमिटी पागोटीतर्फे त्यांचं स्वागत असणार आहे. या इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू बघूया, 1-2 मोठे फटके पाहायला मिळतात का बाले संघाच्या फलंदाजाच्या बॅटमधून. तर नक्कीच गोलंदाजाचा प्रयत्न असणार आहे की चेंडू निर्धाव किंवा एक सफलता प्राप्त करण्याचा. कोण यशस्वी होते पाहायचं आहे आपल्याला. हो जबरदस्त इथं गोलंदाज मात्र भले विकेट नाही, मात्र 1 धाव या शेवटच्या षटकातील 5व्या चेंडूवर 1 धाव म्हणजे फलंदाज मी तर म्हणेन यशस्वी. कारण ज्या अंतिम षटकामध्ये चौकार षटकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो, त्याच हाणामारीच्या षटकामध्ये साहिल तांडेलसारखा गोलंदाज एकेरी दुहेरी धावा देतोय. नक्कीच कर्णधार खुश नसणार आहे बीसीसी संघाचा संदीप तांडेल. असं वाटतंय त्यांना की जाऊन काहीतरी सांगावं साहिल तांडेलाला. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, मात्र एस्टेट चेंडू काय कलेक्ट व्यवस्थित करता येत नाही. पहा जिथं चेंडू निर्धाव झाला असता सर तिथं मात्र 2 धावा. इनिंग संपतोय पहिली बाळे संघाची. धावसंख्या धाव पलकावर लागली जातोय 45 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आणि 46 धावांचं आव्हान असणार आहे. निर्धारित 5 षटका म्हणजे 30 चेंडू आणि 46 धावा विजयासाठी असणार आहे. याचं पुढचं विवरण मी विनंती करतोय आमचे साथी समालोचक निवेदक आणि जबरदस्त असे आपल्या माहितीसाठी होम मिनिस्टर फेम दुतुम गावचे सुपुत्र हास्य सम्राट प्रकाश ठाकूर पुढचा आवाज असणार आहे त्यांचं.
माझे मित्र आणि माझे सहकारी खांद्याला खांदा लावून क्रिकेटसुद्धा आम्हाला रविवारी खेळायला जायचं आहे. विवेक पाटील यांना विनंती असणार आहे. आता मध्यान्ह रात्र झालेली आहे, मध्यान्ह रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि आता थोडीशी प्रेक्षकांची जी आलेली मरगल आहे ते आपल्या आवाजातून आपण दूर कराल अशी आपल्याला विनंती असणार आहे. नक्कीच मरगल आपली दूर होईल, यात मात्र काही शंका नाही. चला यापुढील सामना होईल मायरा 11 कलमुसरे वर्सेस भावना एंटरप्राइजेस तुषार स्पोर्ट्स मुलेखंड या दोन संघांमध्ये. कलमुसरे वर्सेस मुलेखंड दोन्ही संघाच्या संघ नायकांनी या ठिकाणी यायचं आहे आणि नाणेफेकी करून घ्यायची आहे. धन्यवाद. खरं तर ज्या गोड आवाची आम्हाला प्रतीक्षा होती, सातत्याने येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत ज्यांच्या गोड सुमधुर वाणीतून होत होतं, या पागोटे गावचे आणबान शान उत्कृष्ट समालोचक, निवेदक आणि सुमधुर गायक आमचे परम मित्र, मैत्रीच्या दुनियेचे राजा माणूस, यापुढील आवाज असेल आदरणीय सन्मान्य श्री विवेक पाटील सरांचा. ओर टू कंटिन्यू सर. धन्यवाद प्रकाश सर. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन. या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले. त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन. धर्मवीर संभाजी महाराजांना शतशः प्रणाम. आणि 1984च्या 5 हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी या हुतात्मा क्रीडानगरीवर आपल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं आणि मंचावर बसणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर जाऊया मैदानाकडे. सामना चालू आहे. नव्यान शैता प्राईम प्रॉपर्टी गणेश कृपा बालई विपक्ष BCC पागोडे या दोन संघांमध्ये. नक्कीच नाटकाचा एक अंक संपलाय. नाटकाचा दुसऱ्या अंकाला सुरुवात झाली आहे आणि बालई संघांनी बघता बघता 5 षटकामध्ये धावसंख्या उभारली आहे 45 धाबा आणि 46 धाबांचं BCC पागोटे संघाला आव्हान ठेवलं गेलेलं आहे. तर पाहूया 5 षटकामध्ये हा 45 धाबा काढून 46 धाबांचं आव्हान कशा प्रकारे पेललं जाईल. नक्कीच सलामीची जोडी मैदानात जाताना पाहतोय आपण. गोडबोडी जोडी मैदानात जाते आहे. तर नक्कीच सलामीची जोडी मैदानात जाताना पाहतोय आपण. ऋषिकेश म्हात्रे आणि स्वप्नील तांडेल ही जोडी मैदानात गेलेली आहे. पाहूया, ही गोडबोडी जोडी आहे आणि सर्कलचं षटक असेल आणि सर्कलचे 2 षटक म्हणजे मॅन्डॅटरी पॉवर प्लेचं 2 षटक ही हाताळली जातील आणि बाळाई संघाचे 2. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. सुधीर तांडेल यांना विनंती आहे की आपण दोघांचा टॉच करून घ्यायचा आहे. हा घ्या, कॉइन घ्या. तर नाणेफेकी होत आहे. आजच्या दिवसातली शेवटच्या, आजच्या रात्रीतली, रजनीतला शेवटचा सामना, साखळी सामना मायरा 11 कलमुसरे विपक्ष भावना एंटरप्राइजेस तुषार स्पोर्ट्स मुलेखंड या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल उडवला जाईल. सुनील तांडेल यांना विश्वनाथ पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल उडवायचा आहे. पहिल्या षटकाच्या गोलांच्या मार्कवर आपण बघतो या ठिकाणी कृशाल म्हात्रे. सलामीची जोडी आपण बघतोय मैदानामध्ये ऋषिकेश म्हात्रे आणि स्वप्नील तांडेल. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळते. शॉट मिडअपच्या दिशेने मारलेला हा फटका 30 यार्ड सर्कल फटका. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक 45 धावा काढून 46 धावांचं टार्गेट ठेवलं ते या ठिकाणी पागोडे संघापुढे. बघूया आता 46 धावांचं कसा टार्गेट करतो आणि पालय संघ कशा प्रकारे रोखण्याचा प्रयत्न करतोय. ओव्हर टू कंटिन्यू सर. नक्कीच नाणेफेकी जिंकलेल्या मुलेखंड संघाने हा सामना संपल्यानंतर लगेच जो निर्णय असेल तो निर्णय कळवायचा आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. AR म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय, स्वागत केला जातोय काँग्रेस कमिटी पागोडेच्या वतीने. स्वप्नील तांडेल या खेळाडूसाठी प्रत्येक चौकारासाठी
200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे दर्शन तांडेल यांच्याकडून. स्वप्नीलसाठी प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच अविनाश गरत यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय कर्णधाराचा. नक्कीच मुलेखंड संघाचा कर्णधार आहे आणि त्याचा सन्मान केला जातोय. माईची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान केला जातोय. पागोडे गावाचे माजी सरपंच अविनाश घरत यांच्या शुभ हस्ते मयुरेश म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. मयुरेश म्हात्रे मयुरेश म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. या शैलेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते माईची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान केला जातोय. तर गोलंदाज असेल क्रुशल. पाहूया बालई संघाचा पहिला भेदक गोलंदाज येतोय पागोटे एंड कडून. 10 बाला पावलांचा रणप असेल. समोर असेल फलंदाज ऋषिकेश म्हात्रे. उजव्या हाताचा फलंदाज हा चेंडू फुलटॉस चेंडू बॅटची एज घेतली आहे. पॉइंटला चेंडू जातोय टटावला जातोय. धावचीची संधी परंतु चित्त्याच्या चपलाईने धावणारा फलंदाज म्हणजे स्वप्नील तांडेल सुखरूपपणे स्क्रीज मध्ये पोहोचतोय. ही एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 6 धावसंख्या धावफलकावर लागली जाते. 46 धावांचा पाठलाग करताना बीसीसी पागोटे संघ आतापर्यंत आपण पाहतोय. नक्कीच पहिलं षटक संपलेलं आहे आणि पाहतोय आपण पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 धावसंख्या धावफलकार लागल्या जात आहेत. 30 चेंडूंचा सामना करायचा आहे. 46 धावांचं आव्हान पेळायचं आहे. नक्कीच पागोटे संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय. हा होम ग्राउंड आहे. चला स्पीडअप घ्या लवकरात लवकर. पंचात थोडं लक्ष द्यायचं आहे. आणखी सामने खेळायचे आहेत. चला वेळ दडू नका. नक्कीच पाहतोय आपण दुसरं षटक कोण असेल कोण हाताळणार. बॉलिंग ट्रॅकवर कोण असेल. शुभम पाटील हा येतोय बालई संघाचा दुसरा ट्रम्प कार्ड. नक्कीच अमोघ याचा सुद्धा सन्मान केला जाईल कारण प्रत्येक वेळी क्रिकेटच्या स्पर्धा जेव्हा असतात तेव्हा स्कोर रायटरचं काम आमचा अमोघ सुनील तांडेल हे करत असतो आणि चांगला स्कोर रायटर आहे. नक्कीच त्याचा सुद्धा सन्मान होईल. तर जाऊया मैदानाकडे. चालू असणारा सामना पाहतोय आपण पागोटे विपक्ष बालई या दोन संघांमध्ये. 46 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावर दुसरं षटक घेऊन येतोय शुभम पाटील. बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू लेफ्ट हँड रामून द विकेटचा मारा असेल. शॉर्ट चेंडू रिव्हर्स पुल केलाय. चेंडू जातोय सीमा पार चौकार. वाजव डीजे. का खेळलाय पाहिलाय की हा दुसरा षटकातला पहिला चेंडू आहे. लेफ्ट हँडर बॉलर आहे तर नक्कीच थोडासा रिव्हर्स घेतला फटका आणि रिव्हर्स मध्ये टर्बेज असणारा फलंदाज ऋषिकेश अमोघ तांडेल यांचा सन्मान केला जातोय.
संतोष ठाकूर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते, संतोष ठाकूर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण अमोक तांडेल यांचा सन्मान करायचा आहे. आणि नक्कीच ऋषिकेश याच्या हातात जर तुम्ही बॅट पाहिली तर चॅम्पियनची बॅट आहे, नवीनच काढलेली आहे. आपल्या म्यानातून तलवार जशी काढली जाते ती तशी तलवार काढलेली आहे. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क येत नाही, चेंडू निर्धाव जातोय. नक्कीच पाहतोय आपण धावसंख्या आहे धावफलकावर 11 धावा धावफलकार लागल्या जात आहेत. अमोक तांडेल यांचा सन्मान केला गेलाय. शुभम पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, पागोटे एंडकडून 10-12 पौलांचा रनअप असेल. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा पुन्हा एकदा. बॅटची एज घेते कार्पेटच्या साह्याने, चेंडू ट्रॅव्हल होतोय सर्कलमध्ये, थोडासा फंबलिंग होतोय, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवला जातोय. तिथपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण नाही केली. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवर घेतली नाही. धोका पत्करत धाव घेतलेल्या 12 धावसंख्या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल ऋषिकेशसाठी. रिव्हर्स फटका अटेंड केलाय, फटका तेवढा ताकदीचा नाहीये परंतु चेंडू येतोय. एक धाव घेतली जाते, दुसरी धावचा कॉल असेल आणि इथं पाहावं लागेल धावचित आहे की नाही. पंचांचा इशारा येतोय. थर्ड अंपायर पाहूया ऑन द स्क्रीन काय डिसिजन असेल पेंडिंग. थर्ड अंपायर डिसिजन येतोय. बाद, धावचित बाद, रेड. पहिला हादरा. नक्कीच धावचीच्या स्वरूपात बाद मात्र उर्फ सोनू. आणि नक्कीच नवीन फलंदाज जातोय साहिल तांडेल, ज्यांनी मागच्या चॅम्पियन लीग या लीग पागोटे लीगच्या चॅम्पियन लीग मध्ये मालिकावीरचं किताब ज्यांनी आपल्या नावावर केलं होतं. सायकल फटकावली होती. बेस्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर मालिकावीर सायकल फटकावलेली तोच फलंदाज साहिल तांडेल मात्र आता मैदानात. पाहूया शुभम पाटीलचा पुढचा चेंडू साहिल तांडेलसाठी असेल. फुलटॉस चेंडू, पंचांचा इशारा काय असेल पाहावं लागेल. आवाज येतोय नो बॉलचा. नक्कीच रिव्ह्यू आहे आणि रिव्ह्यू घेतलाय तो मात्र इथं बालई संघाने. पाहूया चेक केला जाईल काय असेल डिसिजन, तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पाहूया तिसरा अंपायर चेक करतोय काय असेल डिसिजन. नक्कीच नो बॉल. नो बॉल असेलच आणि फ्री हिटचा इशारा आहे. नक्कीच धावसंख्या धावफलकावर जाते. 14 धावसंख्या. नक्कीच बालई संघाचे रिव्ह्यू आपले संपलेले आहे ते लक्षात घ्यायचं आहे. तर पंचांचा इशारा येतोय. चेक केला, चेक केल्यानंतर नो बॉलचा इशारा येतोय. फ्री हिट असेल. पाहूया शुभम पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा पागोटे एंड कडून लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा साहिल साठी. फुल टॉस चेंडू फटकावलाय. स्ट्रेट ड्राईव्ह जाते सीमा रेषेकडे. चेंडू सुरेख चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातोय आणि 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावर लागते. ओके
पुन्हा एकदा नो बॉलचा चेक करायचा आपल्याला. पाहूया काय असेल, बिमर आहे की नाही. फेअर डिलिव्हरी आहे, चेक केलाय. दोघांचेही संपलेले आहेत. धावसंख्या धावफलकावर लागती आहे ती आता मात्र 16 धावसंख्या धावफलकावर लागतीये. पाहूया अजूनही 30 धावांची गरज असेल बीसीसी पागोटे संघाला आणि तिसरं षटक कोण घेऊन येणार, तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण गोलंदाज असेल हे पाहावं लागेल. पाहूया. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येतोय सुशांत तांडेल. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण तिसरं षटक म्हणजे महत्वाचं षटक. उरलेले 18 चेंडू 30 धाबांची गरज असेल. आतापर्यंत 16 धाबा लागल्यात. त्या 12 चेंडू मध्ये पागोटे संघाला जिंकायचं असेल तर या 18 चेंडू मध्ये अजूनही 30 धाबा जमवायच्या आहेत. आपल्या घरच्या मैदानावर सलामीला आलेला स्वप्नील तांडेल याला काहीतरी करावं लागेल. पाहूया पुन्हा एकदा पहिला चेंडू सुशांत तांडेल याचा. स्लो फसवा चेंडू टाकला होता. कव्हरच्या क्षेत्रात खेळून काढलेला चेंडू. काय चोरटी धाव घेतली हातामधून. चलाक, चाणक्य, चपल स्वप्नील तांडेल यांनी ही धाव घेतली. एका धावेने धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचते आहे. अजूनही विजयासाठी हवे आहेत 17 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. नक्कीच गेअर चेंज करावे लागतील साहिलला किंवा मग स्वप्नीलला, कारण 29 धाबांची आवश्यकता आहे 17 चेंडू मध्ये. सुशांत तांडेल पुन्हा एकदा पागोडे एंडकडून राईट अप ओव्हर द विकेटचा मारा असेल साहिलसाठी. फसवा चेंडू टाकतोय कारण स्लोवर पद्धतीचा हा गोलंदाज आहे. नक्कीच थोडंसं फंबलिंग होतोय तिथं. क्षेत्ररक्षण खराब, त्याचा पुरेपूर फायदा. 2 धाबा सहजरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या पुढे सकते 19 वर जाऊन पोहोचते आहे. अजूनही 27 धाबांची आवश्यकता असेल उरलेल्या 16 चेंडू मध्ये. साहिल मागच्या चॅम्पियन लीगचा मालिकावीर ठरलेला हा हिरो. पाहूया आजच्या या सामन्यामध्ये काय करामत करेल, आपल्या संघाला जिंकून देईल का. कारण प्रकाश जोतातील हे सामने चालू असताना आपण पाहतोय हा चेंडू थोडासा फास्ट टाकलाय, मात्र इथं धावचीची संधी नाही. साहिल तांडेल यांनी मात्र नकार दिलेला आहे. कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. 19 धावसंख्या धावफलकावर एक फलंदाज बाद बीसीसी पागोटे. अजूनही 27 धावांची गरज असेल. 15 चेंडू 27 धावा. अजूनही पुढचा चेंडू पाहूया. सुशांत फुलटॉस चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. हा चेंडू गॅप शॉट चमकार. वाजव डीजे. नक्कीच थोडं थोडं दमाने फटके मारावे लागतील पागोडे संघाच्या खेळाडूंना, कारण आतापर्यंत 21 धाबा धावफलकावर लागल्या जात आहेत. 23 धाबा धावफलकावर लागल्या जात आहेत. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू उचली देणारा चेंडू. काय गोलंदाजी केली आहे. एसटी रक्षकांनी चेंडू सपकन पकडलाय. निर्धाव चेंडू जातोय. नक्कीच गोलंदाजाला वॉर्निंग दिलेली आहे पंचांकडून. पाहूया 23 धावसंख्या धावफलकावर लागतायत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुशांत तांडेल याचा. हा फटका फसला आहे. पाहूया शेप शॉट आहे की जेल आहे. जेल घेतली जाते आहे का, आणि इथं मात्र जेल टिपली जाते. दुसरा हादरा बसतो आहे डीजे. दुसरा हादरा, दुसरा दणका, दुसरा मावळा बुरजावरून डासलतोय पागोडे संघाचा.
आणि इथं मात्र थोडंसं सामन्यामध्ये जी पकड निर्माण केली होती ती पकड मात्र सुटताना दिसते पागोडे संघाकडून, कारण अजूनही 23 धाबांची गरज आहे. 23 धाबा झाल्यात, अजूनही 23 धाबांची गरज आहे आणि चेंडू राहिलेत फक्त आता 12 चेंडू 23 धाबा. नक्कीच आता गोलंदाज कोण असेल, कर्णधार कोणाकडे चेंडू सोपेल हे पाहावं लागेल. उरलेले 12 चेंडू 23 धाबांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज मैदानात जाताना पाहतोय आपण विशाल पाटील उर्फ बाळा, तर स्ट्राईकला आलेला फलंदाज, सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला खिंड लढवताना स्वप्नील तांडेल. स्वप्नील तांडेलच्या बॅटमधून षटकार नाही तर चौकार पाहायला मिळतील का? क्लासिक चौकार, ज्या पद्धतीने तो लेदर क्रिकेट खेळतो त्या लेदर क्रिकेटच्या क्लासिक चौकार पाहायला मिळतील का आपल्याला स्वप्नीलच्या बॅटमधून? कारण टेनिसपेक्षा लेदर क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे आणि चप्पल चाणक्य असा हा क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. नक्कीच पाहावं लागेल उरलेले 12 चेंडू 23 धावा कशा प्रकारे या 23 धावा पेलतील का या 12 चेंडूमध्ये. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय तो. आणि ही एक धाव घेतलेली आहे. पंचांचा इशारा येईल. बाईकच्या स्वरूपात धाव घेतली आहे. आणि नक्कीच कोणाला भूक वगैरे लागली असेल तर आपल्या बाजूला स्टेजच्या पाठीमागे नन्नू चायनीज आहे, तर नन्नू चायनीजवर जाऊन आपण चायनीजचा आस्वाद घ्यावा. क्रुशल गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा चेंडू असेल विशाल बालासाठी. सुरेख फटका मारतोय परंतु फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय. चेंडू डॉट प्रेशर फलंदाजावर, कारण हा सामना जिंकणं गरजेचं आहे पागोडे संघाला आपल्या घरच्या मैदानावर. पाहावं लागेल विशाल पाटील बाला याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील का? पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू नक्कीच ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय खराब चेंडू. एकवीस धावांची अजूनही गरज आहे. 25 धावसंख्या धावफलकार लागली जाते. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. पायाला चेंडू आदललाय. लॉर्ड अपील आहे. पंचांवर काय परिणाम नाही. पंचांचा इशारा होते लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्या पुढे सरकते. 26 धावसंख्या विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज. नक्कीच इथून मात्र आपल्याला गिअर चेंज करावं लागेल. आपण आता पहिल्या आणि दुसऱ्या गिअरवर खेळून फायदा नाही आहे. इथून चौथा आणि पाचवा गिअर टाकावं लागेल पागोडे संघाला विजय संपादन करायचं असेल. पण तर बालई संघाचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल स्वप्नील तांडेलसाठी. हा फटका टाकलाय परंतु फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवलाय. एकच धाव. 27 धावा धावफलकावर. अजूनही 19 धावांची गरज असेल. नक्कीच 3 मोठे फटके पाहिजेत सर, परंतु ते 3 फटके कोणाच्या बॅट मधून येतील हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय बालई संघाचा गोलंदाज. बॅटची एज घेतली आहे. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू सोलो होतोय आणि चेंडू अडवला जातो. एक धाव घेतली जाते. 2 बाद 28 धावसंख्या धावफलकावर. 7 चेंडू 18 धाबांची गरज. 7 चेंडू आणि 18 धाबा. नक्कीच सर या चेंडूवर एखादा चौकार किंवा एखादा षटकार येणं गरजेचं आहे. तर स्वप्नीलच्या बॅटमधून एखादा फटका निघेल काय? चांगली गोलंदाजी आहे बालई संघाची, मात्र जकडून ठेवले पागोडे संघाच्या फलंदाजांना. फटका येतोय स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू येतोय स्ट्रेट. पाहूया सीमारेषेवर थोडंसं पंबलिंग होतोय क्षेत्ररक्षक. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या घेतली जाते आणि 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच 1 शॉटचा इशारा येतोय पंचांचा. चाणक्य नजर आपल्याला पाहायला मिळते पंचांकडून. हेरलंय आणि 1 धाव शॉट इथं. नक्कीच
उरलेले 6 चेंडू, 17 धावांची आवश्यकता. बीसीसी पागोटे संघाला काय होईल या षटकामध्ये. स्वप्नीलची बॅट अजूनही शांत आहे. 6 चेंडू 17 धावा जर करायच्या असतील तर सुरुवात करावी लागेल पहिल्या चेंडूपासून. मात्र अजूनपर्यंत आलेला स्वप्नील स्ट्राईकला आलेला फलंदाज अजूनही साबूत आहे, परंतु एकाही बॅटमधून एखादा मोठा फटका पाहायला मिळाला नाही सर. नक्कीच सर, शेवटचं षटक आहे, पाणी घेऊन जायचं आहे. जा चला, पाण्याची व्यवस्था आणि फर्स्ट एड बॉक्सची व्यवस्था लगेच करायची आहे. ह्या दोन गोष्टींमध्ये वेळ घालू नका. चला, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक जिंकण्याकरता 7 चेंडूमध्ये शेवटचे षटक कोण घेऊन होते, कोण आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी सांभाळणार, कोण संघाला तारणार आहे, हे आपल्याला चित्र बघायला नक्कीच मिळेल. विवेक सर. नक्कीच सर, उरलेले 6 चेंडू, 17 धाबा हव्यात आणि आपला घरचा मैदान आहे. पूर्णपणे मैदानाचा अनुभव आहे. कुठल्या क्षेत्रात कुठे चेंडू ढकलल्यानंतर कुठे सीमापार चेंडू फास्ट जातो, कुठल्या गॅपला चेंडू टाकल्यानंतर कुठे चेंडू धावतो, हे सर्व काही या खेळाडूंना माहीत आहे. परंतु ही परीक्षा आहे आणि ही परीक्षा त्या खेळाडूंची आहे की आपल्या मैदानावर आपण जिंकायचं आहे. आणि जिंकायचं असेल तर तुम्हाला 6 चेंडूमध्ये 17 धाबा या करणं आहेत, या करायच्या आहेत. पाहूया स्वप्नील आणि बाळा ही जोडी मैदानात असेल. नक्कीच संघर्ष हा नेहमी एकट्यालाच करावा लागतो, कारण संघर्ष आयुष्यामध्ये हा एकट्यालाच करावा लागतो. परंतु यशस्वी झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे उभे राहणारे खूप असतात. परंतु जेव्हा संकटामध्ये असतात ना, तेव्हा संकटामध्ये एकालाच भिडावं लागतो. आणि आज संकट आहे आपल्या टीमवर. ते संकटातून कुठला संकट मोचन असेल फलंदाज, कारण उरलेले 6 चेंडू 17 धाबा. गोलंदाज असेल हितेश माली, एक 40+ खेळाडू दिसतोय मला. नक्कीच पाहूया. 6 चेंडू 17 धाबा. पहिला चेंडू भिडकावलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेकडे. एक धाव घेतली जाते आणि एका धावावर समाधान मानावं लागेल काय. ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रो मध्ये चोरटी धाव घेतली जाते. या 2 धावा मिळतायत. 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर लागते ती 31 धाबा. उरलेले आता 5 चेंडू विजयासाठी 15 धाबा. 5-15चा पाडा. 5 चेंडू 15 धाबा विजयासाठी. बाळाच्या बॅट मधून निघेल काय मोठा फटका, संकट मोचन ठरेल काय आपल्या संघाला. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. फाईन लेगला मारलेला चेंडू सीमारेषेकडे चेंडू टावतोय. सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाहूया, एक धाव घेतली जाते. दुसरी धावचा कॉल असेल, तिसरे धावचा कॉल असेल का. आणि काय लाजवाब रनिंग पाहायला मिळते. 3 धावा घेतल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये, स्वप्नील आणि बाळा. काही लाजवाब रनिंग पाहायला मिळाली आहे. स्वप्नील मी मगाशीच म्हटलं की चलाक आणि चपल असा खेळाडू म्हणजे स्वप्नील आहे. त्यांनी बघितलं की थ्रो अर्ध्यावर आलेला आहे आणि पटकन तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि ती तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. धावसंख्या धावफलकावर लागतायत ते आता 34 धावा विजयासाठी हव्यात. आता फक्त 4 चेंडू 12 धावा. पहा समीकरण जवळ येऊन ठेपलंय. उरलेले 4 चेंडू 12 धावा. सभी की धडकने तेज होने वाली है. आणि दोघांच्याही तंबूमध्ये घबराट असेल, कारण 4 चेंडू 12 धावा. एखादा मोठा फटका लागला तर पागोटेच्या तंबूमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल. परंतु एखादा डॉट चेंडू नक्कीच पाहावं लागेल. बालई संघाच्या तंबूमध्ये आनंद निर्माण होईल. पाहूया, क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट हा निश्चितचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. जिथपर्यंत शेवटचा चेंडू परत नाही तिथपर्यंत आपण समीकरण देऊ शकत नाही. पाहूया, उरलेले 4 चेंडू विजयासाठी 12. स्ट्राईकला असेल स्वप्नील तांडेल, एक अष्टपैलू खेळाडू. फेवरेट शॉट
आणि तो फेवरेट शॉट खेळेल काय हे पाहावं लागेल स्वप्नील तांडेलचं. पाहूया गोलंदाज. मी मगाशीच म्हटलं फेवरेट शॉट कव्हर पॉइंटच्या दिशेने टटावलेला हा चेंडू, कारण हा आहे लेदर प्लेअर आणि लेदरचा नजाकत जी काय असते ती या शॉट मधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पारितोषिक गेले दर्शन तांडेल यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी. नक्कीच षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सुनील तांडेल यांच्या माध्यमातून, आणि विश्वनाथ पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे षटकारासाठी. वाह क्या बात आहे. आता खरी सुरुवात झाली म्हणजे बक्षिसानं. खरं तर अशा प्रकारचे पारितोषिक लागलं नक्कीच फलंदाज मात्र आक्रमक होतो आणि चांगली धाव संख्या उभारण्याचा प्रयत्न करतो. पहा सामना कुठे अटकला होता, कुठे फसला होता बीसीसी पागोडी संघाचा. संकट मोचन होताना पाहतोय आपण विशाल बाळा आणि स्वप्नील तांडेल. काय आहे काय क्रिकेटचा हा रणसंग्राम पाहतोय आपण. 3 चेंडू विजयासाठी 8 धावा. चौकारासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सुनील तांडेल यांच्या माध्यमातून. पहा सामन्यामध्ये चुरस निर्माण होते. उरलेले 3 चेंडू विजयासाठी 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. सामना रंगताना पाहतोय आपण. काय असेल काय घडेल. सुरेख फटका मारलाय स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव तर घेतली गेली आहे आणि इथं मात्र काय फटका जातोय सीमा पार. चौकार वाजव डीजे. आणि नक्कीच मी मगाशी म्हटलं की बीसीसी पागोटे संघावर संकट आलंय आणि संकट मोचन कोण ठरणार, तर संकट मोचन ठरतोय स्वप्नील तांडेल. पहा बॅक टू बॅक 2 चौकार टोकलेत. काय दोन्ही फटके पाहिले आपण, क्लासिक फटके. एक कव्हर आणि पॉइंटच्या मधून भेदून काढलेला गॅप शॉट चौका, तर एक मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून काढलेला स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. 2 चेंडू विजयासाठी 4 धाबा. इथून मात्र सामन्यावर पकड निर्माण केले पागोटे संघाने सर, आणि ही पकड जर मजबूत करायची असेल तर या चेंडूवर कमीत कमी 2 धाबा काढणं गरजेचं आहे. पाहूया काय असेल या चेंडूवर, काय असेल. उरलेले 2 चेंडू विजयासाठी 4 धावा. तो दिल थांब के बैठी आहे. उरलेले 2 चेंडू विजयासाठी 4 धाबा. स्ट्राईकला असेल स्वप्नील. पाहूया गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. सुरेख फटका मारलाय पॉइंट कव्हरच्या क्षेत्रात. डीप पॉइंटला आणि इथं गचाल क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमा पार. संकट मोचन ठरतोय इथं स्वप्नील तांडेल. क्या बात आहे. पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक चौकारासाठी आहे. सुनील तांडेल यांनी लावलेले